लोकसभा सदस्य म्हणून निवडून आली असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारतीय संविधानाबद्दल खरी श्रद्धा व निष्ठा बाळगी, भारताची सार्वभौमत्वता व एकात्मता उन्नत राखी आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल. माननीय राहुल तिवारी जी, मैं राहुल रामलाल तिवारी लोकसभा का सदस्य नियोजित हुआ हूँ। ईश्वर साक्ष्य शपथ लेता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्य रखूंगा तथा जिस पद में ग्रहण करने वाला हूँ उसके कर्तव्यों का श्रद्धापूर्वक निर्वहन करूंगा। माननीय सृष्टी गिरगेलवार, I, Srishti Gargilwal, having been elected as a member of House of the People, do swear on Constitution that I will bear true faith and allegiance to the Constitution of India, as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. माननीय सूरज कुमरे जी, तुम्ही कोणत्या भाषेत शपथ ग्रहण करू इच्छिता? मराठीमध्ये. मी सूरज गुरुदेव कुंबळे लोकसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारतीय संविधानाबद्दल खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेल, भारतीय सार्वभौमत्वता व एकात्मता उन्नत राखेल आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल. माननीय समीक्षा उरकुडे जी, तुम्ही कोणत्या भाषेत शपथ ग्रहण करू इच्छिता? मराठी. मी समीक्षा विनोद उरकुडे लोकसभा सदस्य म्हणून निवडून आली असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारतीय संविधानाबद्दल खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेल, भारताची सार्वभौमत्वता व एकात्मता उन्नत राखेल आणि आता
आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. यानंतर मी माननीय पंतप्रधान श्रीमती यशोदा जांभुळे द्वारा प्रस्तुत प्रस्तावाला सभागृहात मतदानासाठी ठेवत आहे. प्रस्ताव हा आहे की माननीय श्री साहिबराव टेके जे या सभागृहाचे सदस्य आहेत ते या सभागृहाचे अध्यक्ष म्हणून निवडले जावे. ज्या सदस्यांना हे मान्य आहे त्यांनी होय म्हणावे, ज्या सदस्यांना मान्य नाही त्यांनी नाही म्हणावे. सभागृहाच्या मतानुसार होळीची बहुमत असल्याने निर्णय हा होळीच्या बाजूने लागला. हा प्रस्ताव स्वीकारला गेला आहे आणि मी माननीय श्री साहिबराव टेके यांना या सभागृहाचे अध्यक्ष म्हणून घोषित करते आणि त्यांचे अध्यक्षस्थान ग्रहण करण्यास आमंत्रित माननीय सभागृहातील सर्व सदस्यांचे त्यांनी मला अध्यक्ष म्हणून निवडून दिले त्याबद्दल मी हार्दिक धन्यवाद मानतो. यानंतर मी माननीय पंतप्रधानांना सांगू इच्छितो की त्यांनी आपला आणि आपल्या सर्व सहकारी मंत्र्यांचा परिचय या सभागृहाला द्यावा. माननीय पंतप्रधान श्रीमती यशोदा जांभुळेजी. माननीय अध्यक्ष महोदय, मी पंतप्रधान यशोदा शेषराव जांभुळे माझ्या सहकारी मंत्र्यांची ओळख करून देत आहे. हे आहेत गृहमंत्री प्रज्वल रहाटकरजी, हे आहेत शिक्षण मंत्री कोमल वर्डेजी, हे आहेत वनसंपदा मंत्री समीक्षा उरकुळेजी, हे आहेत ऊर्जा व पर्यावरण मंत्री मंथन रेड्डीजी, हे आहेत कृषी मंत्री राहुल तिवारीजी, हे आहेत जलसंधारण मंत्री आचल मशाकित्रीजी, हे आहेत सांस्कृतिक व क्रीडा मंत्री शिवम कंडेजी, तसेच हे आहेत सहकारी मंत्री दिया सोमकुसरे. यानंतर माननीय विरोधी पक्षनेत्या श्रीमती अचल धात्रकजी. माननीय अध्यक्ष महोदय, मी विरोधी पक्षनेत्या आचल ईश्वर धात्रक. मी या सभागृहाला माझ्या सहकार्यांची ओळख करून देते. हे आहेत आमचे विरोधी पक्ष उपनेते सिद्धार्थ साखरेजी, हे आहेत आमचे विरोधी पक्ष प्रदोत सिद्धांत तेंडुलकरजी, हे आहेत आमचे सहकारी सुरेश कुंभेजी, हे आहेत आमचे सहकारी कुणाल पिंपळकरजी, त्या आहेत आमच्या सहकारी सृष्टी गडगेलवारजी आणि त्या आहेत आमचे सहकारी सिमरन पावणेजी. यानंतर मी सचिवांना आदेश देतो की त्यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू करावा. प्रश्न क्रमांक 315. माननीय अध्यक्ष महोदय, रेनफॉल ऑफ गव्हर्नमेंट.com इंडियाच्या अहवालानुसार केरळमध्ये यावर्षी 3300 mm पाऊस पडलेला आहे. तिथे मिचोसारखे चक्रीवादळ आलेले आहे. त्यामुळे गव्हाचे आणि तांदूळ आणि नारळ पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे माननीय अध्यक्ष महोदय. तसेच आपल्या उत्तर भारतामध्ये आपल्या 3300 mm पाऊस पडायला हवा होता, पण तिथे खूप कमी पाऊस पडला आहे. तसेच त्यामुळे गव्हामध्ये 10% घट झालेली आपल्याला आढळते माननीय अध्यक्ष महोदय. आपल्या ईशान्य भारतामध्ये आसाम सारख्या राज्यामध्ये आपल्याला चहाच्या पिकामध्ये 15% घट आढळते. कारण की चहाचे पीक हे अति सेन्सिटिव्ह आहे अध्यक्ष महोदय. त्याला फक्त 200 सेंटीमीटर पावसाची गरज आहे अध्यक्ष महोदय, परंतु ह्या वर्षी 288 सेंटीमीटर पाऊस पडला आहे तिथे अध्यक्ष महोदय. त्यामुळे त्या पिकामध्ये 10% घट झालेली आपल्याला आढळते. तसेच आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आज आपल्याला 23% पावसाची घट आढळते, परंतु कोकण किनारपट्टीमध्ये आपल्याला 18% पाऊस जास्त पडलेला असा आढळतो माननीय अध्यक्ष महोदय. परंतु आपल्या नागपूर सारख्या जिल्ह्यामध्ये 10% संत्र्याच्या पिकात घट झालेली आपल्याला आढळते. एकूण भारतामध्ये 13 लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे माननीय अध्यक्ष महोदय.
टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी माननीय कृषी मंत्र्यांनी कोणते धोरणे आखली आहे, माननीय अध्यक्ष महोदय कोणते धोरणे आखली आहे ते सभासदाला सांगावे अध्यक्ष महोदय. माननीय अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षातील सदस्यांनी विचारलेला प्रश्न अतिशय गंभीर आहे. ज्यावेळेस भारत देशाकडे कृषी प्रधान देश म्हणून बघितला जाते त्यावेळेस शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेणे आणि त्या समस्यावर उपाय आणणे हे कृषी मंत्र्यांचे सर्वस्वी कार्य असते आणि त्याच अनुषंगाने आमचे सरकार देखील कार्यरत आहे. माननीय सदस्यांनी सांगितलेल्या अहवालानुसार रेनफॉल ऑफ गव्हर्नमेंटच्या आकडेवारीनुसार मिचॉंग या चक्रीवादळामुळे दक्षिण भारताच्या 3,300 अतिरिक्त मिलीमीटर पाऊस इतका अतिरिक्त पडल्याने तेथील नारळ पीक, भात शेती व इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यावर उपाय म्हणून आमचे सरकार तेथील राज्यांसाठी 2,000 कोटींची तरतूद करीत आहे. अध्यक्ष महोदय, आपण जर संपूर्ण भारताचा विचार केला तर उत्तर भारतामध्ये 659 mm इतका अतिरिक्त पाऊस पडायला हवा होता, परंतु तिथे न पडल्याने गव्हाच्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तसे ईशान्य भारताकडे लक्ष केंद्रित केले तर चहाच्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये 21% पाऊस पडायला हवा होता, परंतु पडला नाही आणि त्याचबरोबर नागपूर सारख्या ठिकाणी संत्र्याच्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. संपूर्ण भारताचा आपण विचार केला तर 13,633 हेक्टरवर नुकसान झालेले दिसून येते. यावर आमचे सरकार प्रति हेक्टरी 5,000 रुपये मदत म्हणून देण्याचे आश्वासन देत आहे. सोबतच आम्ही शेतकऱ्यांसाठी किसान सहायता योजना राबवित आहोत. या योजनेअंतर्गत शेतकरी आपल्या नुकसान झालेल्या पिकाचे एक फोटो आमच्या वेबसाईटवर टाकल्यानंतर व सर्व उर्वरित माहिती भरल्यानंतर केवळ 7 दिवसाच्या आत त्यावर आम्ही नुकसान भरपाई त्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा केले जाईल याची मी ग्वाही देतो. माननीय अध्यक्ष महोदय, कृषी क्षेत्राचा विषय निघाला म्हणून मला बोलावंसं वाटतं. अध्यक्ष महोदय, सत्ताधारी पक्षांना सत्तेवर आल्यावर असं आश्वासन दिलं होतं की कापसाला 1.5 पट भाव देतील म्हणून, पण असं झालं नाही. अध्यक्ष महोदय, नाही झालं. शेतकरी उपोषणाला बसले 8,000 रुपये कापसाला पर क्विंटल भाव मिळेल म्हणून. शेतकऱ्यांचे उपोषण मागे घेण्यासाठी सत्ताधारी पक्षांना 8,000 रुपये ठरवलं देखील. मात्र जेव्हा भावाचा निकाल लागला ना, ते 7,000 रुपयाच्या वर देखील गेलेलं नाही. अध्यक्ष महोदय, 7,000 रुपयाच्या वर देखील गेलेलं नाही. अध्यक्ष महोदय, आधी हिरवगार शेत दिसायचं आणि त्याच्यामध्ये शेतकरी आत्महत्या झालेला दिसायचं आणि हल्लीची कंडिशन जर बघितली ना, हिरवेगार शेत दिसतात, खडगे दिसतात आणि शेवटी जेव्हा पाहतो तेव्हा भावाचा मात्र दर खाली गेलेला दिसतो. अध्यक्ष महोदय, 7,650 रुपयाच्या भावाची शिफारस राज्य सरकारने केली आणि केंद्रानं मात्र 5,050 रुपये भाव जाहीर केला आणि एका क्विंटल मागे अध्यक्ष महोदय 2,050 रुपयांचं नुकसान झालंय. आमचे सत्ताधारी पक्ष PM किसान योजनेसारखे किती उपक्रम राबवतात. त्यांनी मला सांगावं याचा लाभ किती शेतकऱ्यांना झालेला आहे. मला वाटत नाही याचा लाभ 25% शेतकऱ्यांना देखील झालेला असेल. अध्यक्ष महोदय, आणि असं असेल ना, आमच्या सत्ताधारी पक्ष जर सांगत असतील ना की 25% पेक्षा जास्त शेतकऱ्यांना आमच्या योजनेचा लाभ झालेला आहे, तर मग अध्यक्ष महोदय, आपल्या भारतात आज वर्षाला 4,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतात याचे सत्ताधारी पक्षाने आम्हाला उत्तर द्यावे. अध्यक्ष महोदय, मला सत्ताधाऱ्यांकडून उत्तर हवं आहे की त्यांनी 4,000 जे आमचे शेतकरी मृत्यूला आलिंगन घातलेले आहेत ते 4,000 शेतकरी आम्हाला कसे परत मिळणार आहेत आणि शेतमालाला योग्य तो हमीभाव मिळणार आहे की नाही. शिवाय नुकतीच लॉन्च झालेली PM किसान योजना ही किती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे किंवा कितीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत याबद्दल माननीय पंतप्रधानांनी या सदनाला उत्तर द्यावे. माननीय अध्यक्ष महोदय, कृषी क्षेत्रावर विरोधी पक्षनेत्यांनी खूपच गंभीर असा प्रश्न निर्माण केला आहे आणि सत्ताधारी पक्षावर आरोप देखील लावला आहे. परंतु अध्यक्ष महोदय, त्यांचा अभ्यास थोडा कमीच दिसतो आहे असं मला वाटते. कारण राज्य पातळीवर 7,000 ते 8,000 भाव आहे हे सत्य आहे, परंतु जेव्हा राज्य पातळीवर जास्त भाव असेल तर देश पातळीवर कमी भाव कसा असू शकते. अध्यक्ष महोदय, तुम्हाला सांगू इच्छिते की भारतीय मंडीमध्ये आजचा कपासचा भाव हा 8,000 ते 9,000 रुपये आहे. अध्यक्ष महोदय, प्रत्येक बळीराजाच्या
करावे. आम्हाला माहित आहे अध्यक्ष महोदय, सत्ताधारी पक्ष चुकीची आकडेवारी सांगून घटनांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत अध्यक्ष महोदय. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी खाली बसा. मान्य पंतप्रधान. राहिला प्रश्न पीएम किसान योजनेचा, तर 90% लोकांच्या खात्यात पैसे जमा होतातच. राहिले 10% तर ते ई-केवायसी आणि इतर कारणामुळे थांबवले गेले आहेत. पण नक्कीच त्यांना सुद्धा आम्ही लाभ देऊ असे मी आश्वासन देते. माननीय पंतप्रधानांचे उत्तर हे सभागृहासाठी अतिशय योग्य असे मी समजतो आणि या सभागृहातील प्रत्येक सदस्यासाठी ते उत्तर योग्य असेल असे समजून मी पुढील प्रश्नाला परवानगी देतो. प्रश्न क्रमांक 316. माननीय अध्यक्ष महोदय, 1987 साली घडलेली ओयनम दुर्घटना ही आपल्याला लक्षात आली. त्याचप्रमाणे अश्रूने वादात्मक पडणारी घटनाही मणिपूर येथे घडून आली. अध्यक्ष महोदय, मला गृहमंत्री यांना विचारायचं आहे की मणिपूर हिंसाचाराच्या वेळेस कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली आणि मणिपूर हिंसाचाराच्या दोषींवर काय कार्यवाही केली? अध्यक्ष महोदय, मणिपूर हिंसाचाराच्या वेळेस राज्यातील इंटरनेट सेवाही तात्काळ बंद करण्यात आली होती. यावर सरकारचे काय म्हणणे? माननीय अध्यक्ष महोदय, ओयनम दुर्घटनेनंतर जवळपास 36 वर्षानंतर ही मणिपूर हिंसाचाराची घटना आपल्या भारत देशामध्ये घडून आलेली आहे. खरं तर ही घटना संपूर्ण देशासाठी लज्जास्पद असून त्यावर आमचे सरकार खंत देखील व्यक्त करत आहे. अध्यक्ष महोदय, भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि अशा लोकशाही प्रधान देशामध्ये ही घटना अपेक्षित नव्हती. भारत देशामध्ये ज्या स्त्रीला देवी मानून, ज्या स्त्रीला शक्ती मानून तिची आज पूजा केली जाते, आज तिचीच लग्न दिंडी काढून तर सोशल मीडियावर हा व्हिडिओ अपलोड केला जात आहे. ही खरं तर संपूर्ण देशाला हादरवणारी गोष्ट आहे. अध्यक्ष महोदय, याकरिता आमचे सरकार सक्षम देखील आहे. आमचे सरकार केवळ महिला सक्षमीकरणाबाबतच अपेक्षित नसून ती महिला सुरक्षितेबाबत सुद्धा अपेक्षित आहे. त्यासाठी मला जेव्हा असं माहीत झालं की त्या मणिपूर ठिकाणी हिंसाचाराचा प्रकरण घडलेला आहे, तसा मी गृहमंत्री या नात्याने तेथील दौरा केला आणि दौरा करून तेथील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तिथला अहवाल सुद्धा मागितला आहे. आणि अध्यक्ष महोदय, या अहवालानुसार सर्व घटनेची चौकशी करून त्यावर आम्ही निवृत्त न्यायाधीशांची त्रिस्तरीय चौकशी स्थापन केलेली आहे. विरोधी पक्ष सदस्यांना माझी सूचना आहे. विरोधी पक्ष सदस्यांनी खाली बसा, अन्यथा मी निलंबन जाहीर करेन. विरोधी पक्ष सदस्यांनी खाली बसा. या सभागृहाची गरिमा कायम ठेवण्याकरिता मला अध्यक्ष या नात्याने तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा, अन्यथा मी तुमचे निलंबन जाहीर करेन. माननीय गृहमंत्री. सदर घटनेचा तपास करण्यासाठी अध्यक्ष महोदय आम्ही सीबीआय कडे जबाबदारी सुद्धा दिलेली आहे. आणि अध्यक्ष महोदय, राहिली गोष्ट इंटरनेट शटडाऊनची, तर मी विरोधी पक्षाच्या नेत्यांना सांगू इच्छितो, या घटनेच्या आदिवासी स्त्रीची नग्नदिंडी काढून सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला होता. त्या घटनेतून कसलाही अनैतिक प्रकार घडू नये यासाठी आम्ही तिथे इंटरनेट शटडाऊन बंद केलेला होता. आणि अध्यक्ष महोदय, या प्रकारामध्ये जे दोषी सापडतील त्याच्यावर आम्ही कठोरात कठोर कार्यवाही करणार अशी मी गृहमंत्री या नात्याने या सभागृहाला ग्वाही देतो. माननीय गृहमंत्रीजी, तुमचे उत्तर हे सदनासाठी समाधानकारक आहे, परंतु त्या उत्तरामध्ये अजून सत्ताधारी सदस्यांना काहीतरी अपेक्षित आहे, त्याकडे आपण लक्ष द्या असं मी आपणास सूचना देतो आणि संसदीय सचिवांनी पुढील प्रश्नाला सुरुवात करावी. प्रश्न क्रमांक 317. Honorable Mr. Speaker, my question is to Honorable Education Minister. Today, there is huge disparity in education sector of India. There is a huge gap between school of rich children and school of poor children. We see there is no proper implementation of even e-learning in many schools. So how can there be provision of infrastructure for new education policy 2020? There is a large scale of privatization of schools, due to which there is no scope of education for poor students who are genuinely brilliant. What's your government's policy on that regard? Even though this policy has several aims, there is no clear idea to accomplish it. In most of the states like Uttar Pradesh, Bihar and Jharkhand, there is one teacher after approximately 85 students, due to which there is no provision of effective education. What is your government's policy on that regard? Only 3.9% of total GDP expenditure is given for education sector. We want this percentile to be extended up
6% and we want answer on all of our questions. Thank you. Honorable Mr. Speaker, poor student and rich student, this is not a question at all. We are trying to provide quality education to each and every student, in which we are providing 25% of seats in private schools and colleges for poor students. In our national education policy, we are focusing on skills of students, and recently we have started Skill India program to improve the quality skills among the students. The main reason behind appointing one teacher after 80 to 85 students is the increasing population of our country. But to reduce this figure, we have completed the first phase of 50,000 new teachers recruitment, and we will be providing one teacher after 20 students in our new education policy. As we all know that 3.9% of GDP is not a small figure, because we are already providing so many kinds of scholarship in this GDP. And I don't think so that we are lacking to provide any kind of facility to our students. Not only this, but also we are going to provide higher education scholarship to intellectual students from this new education policy. Because of this education system only, we have been successful in launching Chandrayaan 3. With the help of this education only, there are 25% of scientists in NASA are Indians. From this point, we can conclude that India is still providing effective education to our students. Even then, if you are finding any kind of mistakes or lacking, then we will definitely try to overcome that. Thank you. Honorable Education Minister, I am satisfied with your answer. So we will move to next question. प्रश्न क्रमांक 318. माननीय अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न ऊर्जा व पर्यावरण मंत्र्यांना असा आहे की ज्यावेळेस भारतात मोठमोठे औष्णिक विद्युत प्रकल्प केंद्र आहेत, त्यावेळेस त्यात चंद्रपूर, कोराडी, भुसावळ यांसारख्या विद्युत प्रकल्पांचा समावेश आहे. या ठिकाणी आपल्याला यांचा समावेश होताना तर दिसतो. तर माझा प्रश्न यांना या प्रकारचा आहे की या प्रकल्पांतर्गत एवढी ऊर्जा निर्मिती होते, तर त्या ऊर्जा निर्मितीच्या बळावर कितीतरी प्रमाणात प्रदूषण देखील होताना आपल्याला दिसतो. जर चंद्रपूरचा आपण आलेख बघितला तर चंद्रपूरचा जर आपण आलेख बघितला तर चंद्रपूर सारख्या शहरात प्रदूषणाचा थर हा अधिक प्रमाणात वाढलेला दिसतो. सध्या हिवाळा सुरू आहे आणि हिवाळ्यात धुक्याच्या किंवा प्रदूषणाच्या बाबतीत जगभरातील जे 10 शहरांची नावे काढली आहेत, त्यात महाराष्ट्रातील चंद्रपूर, मेघालयातील बर्निहाट अशा शहरांचं स्थान आहे. हे प्रदूषण थांबवण्यासाठी तुम्ही कोणत्या उपाययोजना करत आहात? आणि ऊर्जा निर्मितीचा आलेख बघितला तर यात चंद्रपूर असो, कोराडी असो अशा सारखे औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत. तर याचा लाभ त्या जिल्ह्यांना कमी आणि इतर जिल्ह्यांना जास्त झालेला दिसतो. जेव्हा की हे जिल्हे अधिक प्रमाणात ऊर्जा निर्माण करत असून त्यांनाच त्याचा लाभ मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट या प्रकारची की या ऊर्जा निर्मितीतला तुम्ही शेतकऱ्यांना जी 24 तास वीज पुरवठा असायला हवा तो तुम्ही देत आहात का, किंवा कशा प्रकारे तुम्ही देणार आहात, याचे योग्य उत्तर मला ऊर्जा व पर्यावरण मंत्र्यांकडून अपेक्षित आहे. माननीय अध्यक्ष महोदय, मला विरोधी पक्षातील सदस्यांना सांगायचे आहे की भारतातील काही औष्णिक विद्युत प्रकल्पांची जर क्षमता तपासली तर चंद्रपूर 500 मेगावॅट, भुसावळ 500 मेगावॅट, कोराडी 660 मेगावॅट इतक्या प्रमाणात ऊर्जा निर्मिती होताना आपल्याला दिसून येते. त्यामुळे साहजिकच आहे की प्रदूषण सुद्धा वाढलेले आहे. परंतु त्यासाठी आमच्या सरकारने पोल्युशन कंट्रोल बोर्डची स्थापना केलेली आहे, ज्यामुळे कित्येक शहरांच्या प्रदूषणात घट झालेली आपल्याला दिसून येते. अध्यक्ष महोदय, यामध्ये जर आपण गेल्या वर्षी चंद्रपूर शहराचा एअर पॉल्युशन इंडेक्स जर चेक केला तर तो 165 होता. त्याच्यामध्ये सुधारणा होऊन आता तो 163 पर्यंत आलेला आहे. सध्या महावितरणाचे अक्षय ऊर्जा दायित्व पूर्ण करण्यासाठी महानिर्मिती कंपनीने आमच्या सरकारच्या सोलर पार्क योजनेअंतर्गत तसेच औष्णिक आणि नवीनीकरण ऊर्जा मिश्रण धोरणाला अनुसरून प्रदूषण कमी करत ऊर्जा निर्मितीवर अधिक भर दिलेला आहे.
यामुळे मला विश्वास आहे की जगभरातील प्रदूषित शहरांच्या यादीत भारतातील फक्त चंद्रपूर नाही तर कोणत्या शहराचा त्या ठिकाणी समावेश नसेल. अध्यक्ष महोदय, माननीय अध्यक्ष महोदय, मी सभागृहाला सांगू इच्छितो की या भारताचे 269 औष्णिक विद्युत प्रकल्प ज्या शहरात कार्यान्वित आहे त्याची ऊर्जा प्रथमतः त्या जिल्ह्यात देण्यास आमचा भर असून त्यासाठी आम्ही प्रयत्नशील देखील आहोत. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना 24 तास ऊर्जा मिळावी यासाठी प्रत्येक राज्य सरकारांना त्याविषयीच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. प्रसंगी प्रत्येक राज्यातील कृषी मंत्र्यांची संयुक्त बैठक माननीय पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आम्ही बोलावली आहे व त्या बाबतीत लवकरात लवकर न्याय निवाडा करण्यात येईल असे मी सभागृहाला आश्वासन देतो. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय ऊर्जा व पर्यावरण मंत्र्यांचे उत्तर हे विरोधी पक्षातील सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाला अतिशय सुसंगत असून मी पुढील प्रश्नाला सुरुवात करण्याची परवानगी देतो. विरोधी पक्ष सदस्यांना वारंवार सूचना आहे की त्यांनी या सदस्यांची गरिमा राखून मी सूरज कुंभरे याच्या सत्रासाठी मला मत जाहीर करते. हा सर, सूरज कुंभरे याची पूर्ण या सत्रासाठी मला मत जाहीर. माननीय ऊर्जा आणि पर्यावरण मंत्र्यांचे उत्तर हे या सभागृहाला अतिशय योग्य होते. मी सन्माननीय सर्व सदस्यांना सांगू इच्छितो की या संसदीय प्रणालीमध्ये कसलाही गदारोळ असता कामा नये. या संसदीय प्रणालीतील हा कारभार आपण योग्य रीतीने चालण्याकरिता मला अध्यक्ष या नात्याने आपण पूर्ण सहकार्य कराल ही सहकार्याची भावना मी आपला श्रवण करणं अपेक्षित करतो. आणि पुढील प्रश्नासाठी माननीय संसदीय सचिव. प्रश्न क्रमांक 319. माननीय अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न हा माननीय क्रीडा व सांस्कृतिक मंत्री यांना आहे. हा प्रश्न वेसलर्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष माननीय ब्रिजभूषण सिंग यांच्याशी संबंधित आहे. आपल्या 6 महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप वेसलर्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष माननीय ब्रिजभूषण सिंग यांच्यावर केला असून अजूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही. आपल्या भारतीय परंपरेमध्ये स्त्रियांना मातेचा दर्जा आहे. आता हे जे सध्याचे सरकार आहे अध्यक्ष महोदय, हे स्त्रियांना माता मानते, स्त्रियांना देवी मानते, स्त्रियांना नारी शक्ती म्हणतोय, अमुक म्हणतोय, तमुक म्हणतोय. पण हे आता आपले कुस्तीपटू आहे, 1 वर्ष झाला अध्यक्ष महोदय, जंतर मंतरच्या रस्त्यावर 1 वर्षापासून प्रोटेस्ट करत आहेत. त्यांना न्याय अजूनपर्यंत मिळत नाही आहे. अध्यक्ष महोदय, किती लाजिरवाणी गोष्ट आहे. अध्यक्ष महोदय, ह्या परिस्थितीमध्ये, या घटनेमध्ये प्रत्यक्षात हे सरकार दोषींना पाठिंबा देत आहे. अध्यक्ष महोदय, या प्रकरणात न्याय मिळवण्याकरता जे आंदोलन करत आहेत कुस्तीपटू, आपले बजरंग पुनिया आहेत, साक्षी मलिक आहेत, विनेश फोगट आहेत, या सर्व व्यक्तींनी आपल्या देशाची मान जागतिक पातळीवर उंचावली आहे. त्यांचा अपमान होत आहे अध्यक्ष महोदय. आणि हे आपल्या न्यायासाठी रस्त्यावर लढत असताना हे आंदोलन या सरकारकडून दडपून टाकण्याचा प्रयत्न होत आहे. माननीय अध्यक्ष महोदय, आणि पोलिसी बळाचा वापर करून ह्या अन्यायकारक कारवाई या कुस्तीपटूवर या सरकारद्वारे केली जात आहे. अध्यक्ष महोदय, आता अध्यक्ष महोदय, हे सर्व चुकीचे असून अन्यायकारक आहे. आणि सरकारची याबद्दलची काय भूमिका आहे? सरकारने याबद्दल दोषींवर का कारवाई केली नाही आणि खेळाडूंशी अशी वागणूक का केली याबद्दल माननीय क्रीडा व सांस्कृतिक मंत्री यांनी उत्तर द्यावे. माननीय अध्यक्ष महोदय, मला या घटनेबाबत अतिशय खेद असून क्रीडा व सांस्कृतिक मंत्रालय या खात्याचे मंत्री या नात्याने याबाबत मी अतिशय गंभीर असून या देशातील खेळाडूंना कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही यासाठी मी कटिबद्ध असल्याची ग्वाही देतो.
या खेळाडूवरती घडलेल्या घटनेचा तपास करण्यासाठी ऑलिम्पिक बॉक्सर मेरी कॉम यांच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यीय निरीक्षण समितीची जानेवारी 2023 ला स्थापन केली गेली होती. या समितीचा अहवाल 2023 ला प्राप्त झाला असून त्यामध्ये ब्रिजभूषण सिंह हे दोषी आढळले आहेत व त्यांच्यावर त्वरित FIR सुद्धा दर्ज झाली होती. त्याबाबतचा पुढील तपास हा गृह मंत्रालयाअंतर्गत सुरू आहे. अध्यक्ष महोदय, भारतातील नामवंत खेळाडूंनी जंतर मंतरवरती आंदोलन करीत असताना त्यांच्यावर झालेला लाठीचार्ज हा निंदनीय असून लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. भारत देशासाठी साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया अशा सारख्या अनेक खेळाडूंचे योगदान हे अनन्यसाधारण असून त्यांच्या मागणीचे दखल भारतीय कुस्ती महासंघाने घेतले आहे. ब्रिजभूषण यांच्या महासंघाच्या अध्यक्षपदावरून ब्रिजभूषण यांना हकालपट्टी केली आहे. रिक्त जागेसाठी निवडणूक पार पडली आणि संजय सिंह हे नवीन अध्यक्ष म्हणून निर्वाचित झाले आहेत. त्याच्यासाठी सुद्धा खेळाडूचा आक्षेप असून त्यांनी लिहिलेल्या पत्राचा क्रीडा व सांस्कृतिक मंत्रालयाला दखल घेतली असून या पदाबाबतचा प्रश्नही लवकरात लवकर मार्गी लागेल असे मी सभागृहाला आश्वासन देतो. माननीय अध्यक्ष महोदय, UWWC जागतिक कुस्ती महासंघ शी पत्रव्यवहार करून जागतिक स्तरावरती मोठमोठ्या स्पर्धा देशासाठी घेण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे असे मी सभागृहाला आश्वस्त करतो. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, घटना तशी खूप लाजिरवाणी आहे, हो की नाही? अध्यक्ष महोदय, आता अशी घटना घडली आणि आता पुढे अशी घटना घडू शकते. या जसे क्रीडा संघाच्या अध्यक्षाला बदलवलं तसं ते पुढे करू शकतात. अध्यक्ष महोदय, पुढे बजरंग पुनिया आणि साक्षी मलिका सारख्या खेळाडूंना अन्यायाला बळी पडण्याला सामोरे जावे लागणार आहे काय? सरकारचे या बाबतीत कठोरतेचे आणि नैतिकतेचे धोरण काय आहे? सरकार देशातील खेळाडूंना कशा प्रकारे सुरक्षा प्रदान करणार आहे हे त्यांनी आम्हाला सांगावं. अध्यक्ष महोदय, यावर आम्ही एक समिती गठीत केली आहे जी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करेल आणि जे काही आम्हाला या चौकशीतून आढळून येईल त्याद्वारे आम्ही समोरची कारवाई करू. माननीय पंतप्रधान आणि माननीय क्रीडा मंत्र्यांनी दिलेले उत्तर हे या सभागृहाला अपेक्षित नाही. यावरती पुन्हा तुम्ही संशोधन करून त्याचा परिपूर्ण अहवाल या सभागृहाला सादर करा असं मी आपणास आदेश देतो आणि संसदीय सचिवांनाही आदेश देतो की त्यांनी पुढील कारभाराकडे सुरुवात करावी. त्यानंतर माननीय देशाचे पंतप्रधान एक महत्त्वाचं विधेयक या ठिकाणी सादर करणार आहेत. त्यास मी अध्यक्ष म्हणून सहमती देत आहे. तत्पूर्वी माननीय पंतप्रधानांना एका निवेदनाची संधी मी या ठिकाणी देत आहे. माननीय पंतप्रधान श्रीमती यशोदा जांभोळेजी. अध्यक्ष महोदय, 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटनेचा आणि सरनाम्याचा उद्घोष करीत राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसादांना जे संविधान सादर केले तो काळ आणि आजचा काळ यात प्रचंड अंतर पडले आहे. गेल्या 6 दशकात शेती हेच उत्पन्नाचे साधन असणारा बहुसंख्य समाजाचा हा देश, आजच्या सारखी प्रसार माध्यमे नसणारा हा देश, आधुनिक भारताची तीर्थस्थाने नसलेला हा देश, नियोजनाचा अभाव असणारा हा देश, शिक्षण आणि आरोग्य यापासून वंचित असणारा हा देश 40 कोटींच्या आसपास होता. संसदीय प्रणाली आम्ही नव्याने स्वीकार करू लागलो होतो आणि आज 60-65 वर्षानंतर हा देश नागरिकाच्या माध्यमातून खेळांना ओझ करीत पुढे जाऊ लागला आहे. प्रसाराची नवीन माध्यमे आली आहेत. संगणक, मोबाईल, नवीन तंत्रज्ञान आणि विज्ञान या माध्यमातून स्वप्नात नसलेली क्रांती आज आपण अनुभवत आहोत. आज कागदाच्या जागी डिजिटल माध्यमे बनू लागली आहेत. लोकांच्या आकांक्षा बनल्या आहेत. माणसांचे आयुष्यमान वाढले आहे. 60 वर्षापूर्वी
आज माणूस सरासरी 70 वर्षाच्या पलीकडे जगू लागला आहे. आजचं पदवीधरांचं केवळ कारखाने ठरू लागलेले शिक्षण हे बदलत्या काळाची गरजा भागवू शकत नाही, हेही स्पष्ट होऊ लागलेले आहे. शेतीवर जगणारा समाज, त्यांची नवी पिढी, मग ती पटेलदार असोत, पाटील मराठे असोत, जाट असोत, गुज्जर असोत, ठाकूर असोत आदी, समाजातील तरुणांची भूक वाढेल का? शिक्षणाने माणूस फक्त मध्यमवर्गी बनू लागला आहे, तो श्रमापासून पडू लागला आहे. म्हणून या देशामध्ये आम्हाला घटनाकारांबद्दल आदर राखून दलित, आदिवासी व मागासलेल्या जाती या सर्वांची काळजी आहे. ही वसुंधरा वाचली तरच आपण सारे जगणार आहोत. म्हणून 2020 पासून या देशात घटना दुरुस्तीने मला नवीन विधेयक सादर करावे लागणार आहे. त्याबद्दल देशातील जनतेने 2018 वर्षापर्यंत आपली मते द्यावी. मी माननीय पंतप्रधानांना विधेयक क्रमांक 358 सादर करण्यास संमती देत आहे. अध्यक्ष महोदय, जागतिक तापमान वाढ हा सर्व जगामध्ये अत्यंत चिंतेचा विषय झाला आहे. विशेषतः भारत, चीन, ब्राझील यासारख्या देशामध्ये तो अधिक चिंता करण्याजोगा आहे. संयुक्त राष्ट्रसंघ तसेच कित्येक आंतरराष्ट्रीय मान्यवर संस्थांनी याबाबत आपले अहवाल प्रसिद्ध केले आहेत. या अहवालामध्ये जागतिक तापमान वाढीचा भयावह परिणाम लक्षात घेता निसर्गाचा ऱ्हास थांबवून सर्व देशांनी यावर ताबडतोब उपाययोजना करावी असे सुचवले आहे. अन्यथा मानव, पशुपक्षी, निसर्ग आणि अखेरीस सर्व सृष्टीचा विध्वंस होईल असा गंभीर इशाराही दिला आहे. याबाबत प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार जागतिक तापमान वाढ सुमारे 2 अंशापासून 5 अंशापर्यंत सरासरीने वाढले. परिणामी कित्येक राष्ट्रांमध्ये भयावह दुष्काळ पडतील, पिण्याच्या पाण्याची आणि अन्नधान्याची तीव्र टंचाई भासेल. भारतानेही पॅरिस करार स्वीकारला आहे. या संपत्तीचे पूर्ण संरक्षण व संवर्धन करणे आवश्यक आहे. ग्लोबल वॉर्मिंग पासून आपल्या नैसर्गिक संपत्तीचा बचाव अत्यंत आवश्यक आहे. या संदर्भात विधेयकाद्वारे जल, ऊर्जा, वायू, लोकसंख्या, नागरीकरण आदी क्षेत्रातील 7 व्यक्तींचा आयोग माननीय राष्ट्रपती महोदय, भारताचे सरन्यायाधीश, पंतप्रधान, लोकसभा सभापती व विरोधी पक्षांद्वारे प्रत्येक 5 वर्षासाठी नियुक्त केला जाईल. जल, ऊर्जा, वायू, पर्यावरण, शहरीकरणे, समुद्र, ध्वनी इत्यादी संदर्भात वसुंधरा रक्षणासाठी वसुंधरा आयोग ही सर्वोच्च समिती असेल व त्याचे निर्णय बंधनकारक राहतील. माननीय विरोधी पक्ष उपनेते सिद्धार्थ साखरे. माननीय अध्यक्ष महोदय, वसुंधरा रक्षण विधेयकापूर्वी सरकारनं प्रामाणिक राहावं. पुंजीपतीचे लाड करण्यासाठी या सरकारला पैशाचा भयानक मोह झाल्याने देशामध्ये हे चित्र सुरू आहे. अध्यक्ष महोदय, माननीय विरोधी पक्ष सदस्यांना मी वारंवार सूचना देत आहे की त्यांनी या सदनात शांतता प्रस्थापित करावी, अन्यथा आपली ही उल्लंघन या ठिकाणी करणार आहे. माननीय विरोधी पक्ष सदस्यांनी कृपया शांत बसा. आपली ही संसदीय लोकशाही प्रणाली असून या संसदीय लोकशाही प्रणालीला हा सभागृहाचा कामकाज योग्य प्रमाणे चालणे हे अपेक्षित आहे. त्या कारणाने मी आपल्या सर्व सदस्यांकडे अपेक्षा बाळगतो की तुम्ही या सदनाचा कार्यभार चांगल्या पद्धतीने होण्यात मला सहायता करा. माननीय विरोधी पक्ष उपनेत्या अचल ठाकरे. माननीय अध्यक्ष महोदय, भारताने आतापर्यंत धरणांवर कोट्यवधी खर्च केला आहे आणि याचं फलित म्हणून आज आपल्या भारतात सर्वाधिक धरणे आहेत. आज कितीही कार्यक्रम राबवले तरी देखील निसर्गाद्वारे जे पाणी आपल्याला मिळते ना, त्याच्यापैकी फक्त 10% पाण्याचा वापर आपण करू शकतोय. उरलेले पाणी मात्र वाहून जाते, कशाची वाफ होते, पुढे जमिनीमध्ये जाऊन मिसळते. अध्यक्ष महोदय, शास्त्रीय पद्धतीने पाणलोट क्षेत्राचा विकास करण्याची आपल्याला गरज आहे. त्यासाठी सरकारने जो विधेयक मांडलेला आहे तो अगदी महत्त्वाचा आहे. मात्र हे काम 5 वर्षांमध्ये होणे गरजेचे आहे. पण सरकार काय करीत आहे हे सरकार आम्हाला सांगतच नाही. पर्यावरणाच्या रक्षणासाठी किमान 1/3 क्षेत्र वनश्रीखाली असण्याची गरज आहे. मात्र आपल्या भारतात अध्यक्ष महोदय केवळ 22% क्षेत्र हा वनश्रीखाली आहे. अध्यक्ष महोदय, हा क्षेत्र सर्वाधिक जमीन वनश्रीखाली आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र मला सत्ताधारी पक्षांकडून इतकंच हवं आहे की त्यांनी जे काही योजना राबवणार आहेत ते आम्हाला कळवावे.
माननीय वनसंपदा मंत्री तनिषा उर्गे. माननीय अध्यक्ष महोदय साहेब, माझ्या आग्रहानुसार सुरू झालेल्या संयुक्त वन व्यवस्थापनेचा कार्यक्रम हा लोकसहभागातून राबविल्यास वन खात्याचे सर्व क्षेत्र हे सदाहरित राहील आणि त्या क्षेत्रातील आदिवासी व गरीब लोकांना तिथे निर्माण होणारा चारा, फळ, फुले, सुकलेले लाकूड देखील उपलब्ध होईल आणि झाडे तोडण्याकरिता तयार झाल्यानंतर त्यांची निम्मी किंमत ही त्या गावाला मिळेल. सोबतच भूमिहीनांना दुग्ध व्यवसाय करता येईल, त्यांचे जीवनमान सुधारेल. विशेषतः वन संवर्धनाबरोबरच राष्ट्रीय उत्पन्नातही वाढ होईल. अध्यक्ष महोदय साहेब, माझे उत्तर म्हणून विरोधी पक्षनेत्यांना एकूण 33% वनश्री खाली राहण्याकरिता आमचे सरकार खासगी क्षेत्रातील किमान 11% क्षेत्र, त्यात आंबे, काजू, नारळ, वड, पिंपळ, कडुलिंब आदी वनश्री खाली आणणार आहे. कोणत्याही परिस्थितीत जागतिक तापमानवाढ विरुद्ध लढाई जिंकण्यासाठी देश सदैव हरित ठेवणे क्रमप्राप्त आहे. या दृष्टीने आमच्या सरकारने सकारात्मक पावले उचलली आहे. यंदा जर चांगला पाऊस झाला तर त्याचे मूर्त स्वरूप सर्व देशाला पाहायला मिळेल. त्यामुळे आम्ही काहीच करत नाही हा विरोधी पक्षांचा आरोप निराधार आहे. माननीय अध्यक्ष महोदय, वनमंत्र्यांनी वनाबद्दल सभागृहाला सांगितले, पण आज जगामध्ये व भारतामध्ये मोठमोठ्या शहरी निमंत्रणांची स्पर्धा चालू आहे, शर्यत चालू आहे. त्यावर मोठमोठ्या कोटी रुपये खर्च केले जात आहे. त्यामुळे या शहरांमुळे प्रदूषण, वाहतूक व झोपडपट्ट्यांची समस्या निर्माण होत आहे व या समस्यामुळे ध्वनी, जल व वायूचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. याचा विचार झालेला दिसत नाही. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय ऊर्जा व पर्यावरण मंत्री. माननीय अध्यक्ष महोदय, आज देशाला मोठमोठ्या शहरांची गरज नाही तर विकेंद्रीकरणावर भर देत त्या शहरातील लोकसंख्या कमी करत नवी, आदर्श, सुंदर अशी छोटी छोटी शहरे निर्माण करणे आवश्यक आहे. प्रत्येक गाव आत्मनिर्भर करण्याचा निर्धार केला व त्याच ठिकाणी नोकरीची संधी, अद्ययावत शिक्षण, आरोग्य आदी सुविधा दिल्या तर शहराकडे कोणी जाणार नाही. म्हणून आम्ही स्किल डेव्हलपमेंट ही योजना आणलेली आहे. गावातच रोजगार निर्माण करण्यावर आमचा भर आहे. अशा विकेंद्रीकरणातूनच शाश्वत आणि विकास करून तापमान वाढीच्या आव्हानाला आपल्याला सामोरे जाता येणार आहे. अध्यक्ष महोदय, माननीय अध्यक्ष महोदय, पर्यावरणाचा संबंध हा पाण्याशी आहेच. भारतात पुरेसा पाऊस पडतो पण कुठे ना दुष्काळ असतो. याचा विचार माननीय शासनाने केला आहेत का? तसाच यावर काही योजना आहेत का? कारण केवळ घटना दुरुस्ती केल्याने समस्या सुटत नाही. माननीय अध्यक्ष महोदय, त्यासाठी लोकांचा सहभाग आवश्यक आहे. त्या लोकांचा सहभाग यांनी कसा मिळवणार आहे? यासाठी काही योजना केल्या आहेत का? माननीय सदनाला सांगावे. माननीय जलसंधारण मंत्री अशोक भाद्रकी. माननीय अध्यक्ष महोदय, या संपूर्ण सरकारला सांगू इच्छिते की पाणी वाचवण्याबाबत पाण्याच्या थेंबाथेंबाचा वापर चांगल्या तऱ्हेने करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी पाणी वाढवा, पाणी जिरवा या मोहिमेबरोबर पाण्याचा प्रत्येक थेंब शास्त्रीय पद्धतीने पिण्यासाठी अथवा शेतीसाठी किंवा उद्योगासाठी वापरली जाईल अशी काळजी घेऊन प्रत्येक लिटर पाण्यावर कर बसवले जाणार आहे. त्याचबरोबर सर्व सिंचनाखाली शेतामध्ये ठिबक अथवा तुषार सिंचनाची सक्ती करणार आहोत. पाण्याचा पुन्हा वापर करण्यासाठी उपाययोजना करून सर्व उद्योगधंदे, संबंधित नगर परिषदा व महानगरपालिका यांच्यावर सक्ती केली जाणार आहे. इमारतीच्या छपरावर पडणारे पावसाचे पाणी जागीच साठवल्यास वर्षभरातील किमान दिवसाच्या गरज भागवता येते. योग्य संमती देऊन हा कार्यक्रम आम्ही सर्वत्र राबवण्यात यावा म्हणून आम्ही लोकांना प्रोत्साहित करत आहोत. सरकारच्या माध्यमातून यासाठी आम्ही लोकांना अनेक सवलती देऊ केल्या आहेत. माननीय अध्यक्ष महोदय, भारताला सुदैवाने 7,000 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून समुद्राचे खारे पाणी गोड्या पाण्यात रूपांतर करून हा उपक्रम स्वस्त व्हावा म्हणून भावी गरज लक्षात घेता आम्ही त्यावरील संशोधन सुरू करावे म्हणून आम्ही IIT तील विद्यार्थ्यांना उपक्रमात सहभागी करून घेणार आहोत. धन्यवाद.
माननीय अध्यक्ष महोदय, आताच्या काळामध्ये लोखंड आणि बाकी इतर खनिज याचे मिळणे याचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. तर भावी काळामध्ये खाणीमधून लोखंड किंवा इतर खनिज पदार्थ मिळणे हे अशक्य होणार आहे. सुपीक जमिनीतील माती विटा तयार करण्यासाठी मिळणार नाही. साहजिकच अशा प्रकारचे प्रश्न उद्भवल्यावर वुडन हाऊसिंग म्हणजेच लाकडी घराची संकल्पना आपण स्वीकारली पाहिजे. योग्य नियोजन करून व्यापक प्रमाणात गावागावात चांगल्या प्रकारे वनशेती करावी. सर्व घरासाठी लाकूड अथवा बांबू वापरायचे ठरवल्यास फार मोठ्या प्रमाणात त्याची निर्मिती अध्यक्ष महोदय आपल्याला करावी लागेल. आता आपल्या भारतामध्ये सुमारे 50% क्षेत्र हे नापीक आहे, पडीत आहे अध्यक्ष महोदय. अशा ठिकाणी आपण अन्नधान्य पिकवण्याबरोबरच व्यापक प्रमाणात झाडे आणि बांबू जे लाकूड आपल्याला आवश्यक आहे ते आपण गावातच निर्माण करण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय आपण केला पाहिजे. अशा तऱ्हेने गावाच्या व शहराच्या उपयोगासाठी जे लाकूड आपल्याला लागते ते आपण आपल्या गावामध्येच निर्माण करू. अशा तऱ्हेने आत्मनिर्भरतेची संकल्पना रुजवून पर्यावरणाशी सुसंगत घरे निर्माण केल्यास पर्यावरणाला घातक असे वायू निर्मितीचे संकट अध्यक्ष महोदय आपल्याला रोखता येईल आणि त्यासाठी पर्यावरणाशी सुसंगत घरे अशी संकल्पना आपण सर्व जगानं अध्यक्ष महोदय राबवली पाहिजे. धन्यवाद. माननीय ऊर्जा व पर्यावरण मंत्री मंथन रेड्डी. माननीय अध्यक्ष महोदय, पुढील 40 ते 50 वर्षानंतर खनिज तेल व कोळसा मिळणे संकटात येऊ शकेल. ग्रीडमधून विजेचा पुरवठा करण्यासाठी लागणाऱ्या विजेची तारे, खांब वगैरे उभारणे अशक्य होईल. म्हणूनच विविध प्रकारे अपारंपरिक व विकेंद्रित पद्धतीने ऊर्जा निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. प्रचलित साधनांचा वापर करून अशा पद्धतीने ऊर्जा निर्मिती केल्यास भारत देश ऊर्जेच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होईल. दिवसेंदिवस ऊर्जेची टंचाई वाढत जाणार आहे हे उघड आहे. अशा पद्धतीत ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण गाव ही संकल्पना देशाने स्वीकारली पाहिजे अध्यक्ष महोदय. त्यासाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणारा जैव कचरा, जनावरांचे मलमूत्र, सतत वाहणारा वारा आणि सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर करण्यासाठी शासनाला इत्यादी सुविधांची गरज भासणार आहे अध्यक्ष महोदय. ही अपारंपरिक ऊर्जा निर्मिती कमी खर्चात व्हावी म्हणून सातत्याने संशोधन होणे आवश्यक आहे. भावी ऊर्जेची गरज लक्षात घेता अपारंपरिक ऊर्जा निर्मितीवर भर देऊन प्रत्येक गाव ऊर्जेच्या क्षेत्रात आत्मनिर्भर करणे अत्यंत गरजेचे आहे अध्यक्ष महोदय. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न देखील करत आहोत अध्यक्ष महोदय. सभागृहाला सांगू इच्छितो की या विषयावर ही पुरेशी चर्चा झालेली आहे. आता माननीय पंतप्रधानांनी विधेयक सादर करावे. अध्यक्ष महोदय, सध्याच्या या चंगळवादी जीवन पद्धतीमुळे मानवी हव्यास व मानवी गरज क्षणाक्षणाला वाढत आहे. या संभाव्य संकटापासून मुक्त व्हायचे असेल तर नवीन प्रकारचे जीवन पद्धती स्वीकारणे अपरिहार्य झाले आहे. साधी राहणी व उच्च विचारसरणी कदाचित शक्य होणार नाही, परंतु संयमित राहणी आणि उच्च विचारसरणी हा निर्धार असल्यास ते सहज शक्य आहे. भारताने पाश्चिमात्यांचे अनुकरण करण्याऐवजी अशा प्रकारची जीवन पद्धती स्वीकारण्यासाठी पुढाकार घेऊन सर्व जगाचे नेतृत्व करावे. मानव, पशु, पक्षी, प्राणी, निसर्ग व आपली वसुंधरा वाचवायची असेल तर अन्य पर्याय नाही. म्हणून वसुंधरा रक्षणासाठी सर्वोच्च आरोग्याचा आपण स्वीकार करावा असे मी आवाहन करते आणि हे विधेयक सदनाने एकमताने संमत करावे अशी मी विनंती करते. माननीय अध्यक्ष महोदय, हे विधेयक कोणत्या पक्षासाठी नाही किंवा कोणत्या घटकासाठी नाही. हे विधेयक वसुंधरेसाठी आहे. वसुंधरा तगली तर तुम्ही आणि आपल्या पुढे येणाऱ्या पिढ्या करणार आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षाने मांडलेले हे विधेयक मुळातच योग्य आहे. हा आपला भारत देश आहे आणि याला वाचवण्याची जबाबदारी आपलीच आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय आम्ही या विधेयकाला सहकार्य करतो. माननीय पंतप्रधान यशोदा रामोळी. माननीय अध्यक्ष महोदय, येथील जमीन, पाणी, वने व अशा विविध प्रकारच्या वनस्पती
वनस्पती, पशुधन, समुद्र किनारा, सतत वाहणारा वारा आणि प्रखर सूर्यप्रकाश ही भारताची खास संपत्ती आहे. या संपत्तीच्या रक्षणासाठी आम्हास काही कठोर निर्णय घेणे भाग आहे. योग्य वेळी आम्ही वसुंधरा रक्षणाचे विधेयक पारित करून कायदे करू शकलो नाही तर आमची भावी पिढी आपल्याला कधी क्षमा करणार नाही. आज पाण्यावरून राजांचे तंटे मिटू शकत नाही. अनेक वेळा सर्वोच्च न्यायालयाचे आदेशही मानले जात नाही. म्हणून एक आयोग गठीत करून त्यांना आम्ही संपूर्ण अधिकार देत आहोत. त्या आयोगाचा मसुदा आवश्यक वाटल्यास घटना दुरुस्तीसाठी देशासमोर सादर केला जाईल. सर्व राज्य सरकारांची संमती घेतली जाईल आणि घटना दुरुस्तीसाठी आवश्यक औपचारिकता आम्ही पूर्ण करू असे आश्वासन देऊन मी प्रारूप सदनात पटलावर ठेवते. आता या विधेयकाविषयी मतदान घेण्याची वेळ आलेली आहे. ज्यांना या विधेयकाबाबत पाठिंबा असेल त्यांनी होय म्हणावे आणि ज्यांना या विधेयकाचा विरोध असेल त्यांनी नाही म्हणावे. वसुंधरा बचाव विधेयक संमत केले जावे की नाही? होयचे बहुमत, होयचे बहुमत, होयचे बहुमत असे मी या सभागृहात सांगू इच्छितो आणि हे वसुंधरा विधेयक पास झाले अशी घोषणा करतो. आणि हे संसदेचे सत्र याच ठिकाणी संपले असं मी जाहीर करतो. मोरवा कॉलेज तुमचं जेवणाचं आहे, त्यांचं जेवण नाही झालं.